नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पीसीसी मध्ये तुमचं स्वागत आहे. आपण बघत आहे पॉलिटेक्निक फर्स्ट इयर फर्स्ट सेमिस्टर सब्जेक्ट बेसिक मॅथमॅटिक्स चॅप्टर नंबर फर्स्ट लॉगारिथम आणि आजचा लेक्चर नंबर 5 आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपण बरेचसे वेगवेगळे प्रॉब्लेम घेणार आहे ई व्हॅल्यूचे, जे 2-2 मार्क्ससाठी येऊ शकतात पेपरमध्ये. कुठला पण प्रॉब्लेम पेपरमध्ये येऊ शकते, इम्पॉर्टन्स आहे. डेसिमल वाले प्रॉब्लेम घेणार आहे. तर महत्वाचे प्रॉब्लेम्स आहेत. तर ते महत्वाचे प्रॉब्लेमच्या इकडे थोडं चांगल्या प्रकारे लक्ष द्या, जेणेकरून तुम्हाला चांगल्या प्रकारे समजतील. तर सर्वात आधी हे टाका बेसिक कन्सेप्ट. बेसिक कन्सेप्ट मी तुम्हाला काही शिकवणार आहे डेसिमल वाला प्रॉब्लेमचा. 0 पॉइंट मध्ये येतात क्वेश्चन. बेसिक कन्सेप्ट. तर विद्यार्थी मित्रांनो, लॉगारिथम मधले बेसिक कन्सेप्ट असा आहे. आता इथं जर समजा 10 असला 10, तर तुम्ही याला म्हणू शकता किती झिरो सांगा बरं 1. तर इथं तुम्ही म्हणू शकता 10 टू द पॉवर 1. इथं 10 आहे, एक झिरो आहे तर 10 टू द पॉवर 1. तसंच इथं 100 जर असला 100, तर या 100 ला तुम्ही म्हणू शकता 10 टू द पॉवर 2. 100 ला म्हणू शकता तुम्ही 10 टू द पॉवर 2. किती झिरो आहेत 2. तर इथं आहे 100 ला काय लिहिलं आपण 10 टू द पॉवर 2. तसंच 1000 असला तर याला म्हणू शकता तुम्ही 10 टू द पॉवर 3. किती झिरो आहेत 1 2 3, 10 टू द पॉवर 3. जर समजा 10,000 असला 1 2 3 4, तर इथं तुम्ही म्हणू शकता 10 टू द पॉवर 4. जर 1 लाख असला त्याच्यावर 5 झिरो असतात 1 2 3 4 5, तर 10 टू द पॉवर 5. जेवढे झिरो असले तेवढे एकाने रेस्ट टू द पॉवर मध्ये लिहायचा. आता करा काउंटिंग की हा काय नंबर असेल, किती असणार. आता तुम्ही काउंटिंग करा आणि बघा आता काय येते आन्सर. झिरो काउंट करा फक्त 1 2 3 4 5 6 7 8, तर 10 टू द पॉवर 8. जेवढे झिरो असतील तेवढे या 10च्या डोक्यावर येतात. 10 ला म्हणू शकता तुम्ही 10 टू द पॉवर 1. 100 आहे तर या 100 ला म्हणू शकता तुम्ही 10 चा स्क्वेअर, म्हणजे किती झिरो आहेत 2, 10 चा स्क्वेअर. 1000 आहे 1000 ला म्हणू शकता तुम्ही 10 चा क्यूब. 10,000 आहे 4 झिरो आहेत 1 2 3 4, 10 टू द पॉवर 4. 1 लाख आहात 1 2 3 4 5, 10 टू द पॉवर 5. आणि 10 टू द पॉवर 8 असतं तर 1 2 3 4 5 6 7 8, 10 टू द पॉवर 8. तर हे झाले. हा एक बेसिक कॉन्सेप्ट आहे आणि एक डेसिमल वाला बेसिक कॉन्सेप्ट आहे. तर तो बघा, हा पण इम्पॉर्टंट बेसिक कॉन्सेप्ट आहे जो मी तुम्हाला सांगत आहे आता. जर समजा 0.1 असला तर पॉइंट नंतर नंबर किती आहेत बघा. किती नंबर आहे 1. तर 0.1 ला म्हणतात 10 टू द पॉवर -1. 0.1 ला काय म्हणतात 10 टू द पॉवर -1. इथं जर समजा 0.01 असला, पॉइंट नंतर किती किती डिजिट आहेत ते बघा 1 2, 10 टू द पॉवर -2. 0.0001 असला, पॉइंट नंतर डिजिट बघा किती आहेत 1 2 3 4, तर इथे येणार आहे 10 टू द पॉवर -4. 0.00000001 काउंट करा डिजिट पॉइंट नंतर किती आहेत 1 2 3 4 5 6 7 8, 10 टू द पॉवर -8. जर अजून घेतला 0.000000000001, तर इथे किती येणार आहे 10 टू द पॉवर. पॉइंट नंतर डिजिट बघा किती आहेत 1 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13, तर इथं काय लिहिसाल 10 टू द पॉवर -13. कळलं तुम्हाला. 0.1 ला काय म्हणतो आपण 10 टू द पॉवर -1. पॉईंट नंतर एकच डिजिट आहे. 0.01 पॉईंट नंतर किती किती डिजिट आहेत 2, तर 10 टू द पॉवर -2. तसंच पॉईंट नंतर किती डिजिट आहेत 1 2 3 4, तर 10 टू द पॉवर -4. पॉईंट नंतर जेवढे पण डिजिट असतील तेवढं 10 टू द पॉवर लिहायला लागते. पॉईंट नंतर याच्यात 8 डिजिट आहेत तर 10 टू द पॉवर -8. पॉईंट नंतर 13 डिजिट आहेत 10 टू द पॉवर -12 13. ओके, लक्ष द्या. जे साधे नंबर्स असतात पॉइंट नसते याला,
तर याच्यामध्ये डायरेक्टच आहे, 10 आहे तर 10च्या डोक्यावर 1, म्हणजे 1 वर 2 झिरो आहात, 1 सोबत 2 झिरो आहात तर 10चा स्क्वेअर, 1 सोबत 3 झिरो आहात 10चा क्यूब, 1 वर जर समजा 4 झिरो लागले 10 टू द पॉवर 4, 1 वर जर 5 झिरो लागले 10 टू द पॉवर 5, 1 वर जर 8 झिरो लागले 10 टू द पॉवर 8. ओके, तर हा झाला तुमचा बेसिक कॉन्सेप्ट. तर हा तुम्ही नोट डाऊन करून घ्या, अत्यंत महत्वाचा आहे. असा कॉन्सेप्ट कोणी शिकवत नाही कोणीच, फक्त तुम्हाला टीसीसी मध्ये दिसणार हे कॉन्सेप्ट शिकताना बेसिक कॉन्सेप्ट. हे बेसिक कॉन्सेप्ट तुमचे आय थिंक 6-7 स्टँडर्ड मध्ये झाले असतील, पण तरी तुम्ही एक वेळा पुन्हा मी तुम्हाला शिकवलेले आहे. एकदम बेसिक कॉन्सेप्ट आहे हे तुम्हाला कुठं मिळतील पण नाही, म्हणजे की कोणी सांगणार नाही. तर हे नोट डाऊन करा. ओके, तर आता याच्यावर आता आपण या आधारित काही न्यूमरिकल घेणार आहे. तर न्यूमरिकलला स्टार्ट करूया. प्रॉब्लेम नंबर फर्स्ट. जे विद्यार्थी आता समजा नवीन जोडल्यात किंवा जे लेट त्याने लॉग इन केलं असेल, एक वेळा पुन्हा सांगतो. बेसिक कॉन्सेप्ट आहात 10. आता बघा 1च्या नंतर किती झिरो आहे 1, तर इथं 10 टू द पॉवर 1 म्हटला. 1च्या नंतर किती झिरो आहात 2, तर इथं झाला 10चा स्क्वेअर. 1च्या नंतर किती झिरो आहात 1 2 3, 10 टू द पॉवर 3. 1च्या नंतर किती झिरो आहात 1 2 3 4, 10 टू द पॉवर 4. 1च्या नंतर किती झिरो आहात काउंट करा 1 2 3 4 5, 10 टू द पॉवर 5. म्हणजे जेवढे झिरो असतील तेवढा पॉवर द्यायचा. आता चेक केलं 1च्या नंतर किती झिरो आहात 1 2 3 4 5 6 7 8, 10 टू द पॉवर 8. जर 1च्या नंतर बघा आता किती झिरो आहात, तर येणार आहे तर इथे किती 10 टू द पॉवर. बघा आता 1च्या नंतर किती झिरो आहात 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. तिथं काय येणार 10 टू द पॉवर 11. 10 टू द पॉवर काय येणार आहे 11 येणार आहे. तसंच इथं बघा, हे तर असं हा झाला. आता इथं बघा पॉईंट मध्ये 0.1, जर पॉईंट मध्ये इथं 1 आला 10 टू द पॉवर -1, 0.01 तर 10 टू द पॉवर -2, 0.0001 10 टू द पॉवर -4, 0.00000001. तर पॉईंट नंतर नंबर जेवढे आहेत ते काउंट करायचे, आणि जेवढे नंबर्स काउंट असतील तेवढे एकाने आपण रेस्ट टू द पॉवर लिहायचे. ओके, तर हेच लिहून घ्या. आणि या आधारित आपण काही क्वेश्चन घेणार आहोत लॉगारिथमची इव्हॅल्यूट वाली. तर तुम्हाला अजून मी 1 मिनिट देतो लिहिण्यासाठी, आणि या आधारित आपल्याला 3-4 क्वेश्चन घ्यायचे. तर बघा प्रॉब्लेम नंबर फर्स्ट या आधारित. प्रॉब्लेम नंबर फर्स्ट, इव्हॅल्युएट log 0.0001 टू द बेस 10. आता हे प्रॉब्लेम आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. प्रॉब्लेम आहे इव्हॅल्युएट विदाउट युझिंग कॅल्क्युलेटर. कॅल्सी आहे तुमच्यापाशी, पण कॅल्सीचा यूज न करता मेथडनं सॉल्व्ह करायचा, डायरेक्ट नाही. आणि डायरेक्ट तुम्ही जर कॅल्सीमध्ये व्हॅल्यू टाकली तर डायरेक्ट आन्सर येऊन जाईल, पण तसं न करता मेथडनं सॉल्व्ह करायचं आहे. तर काय करसाल, सर्वात पहिले याला एक्स कन्सिडर करा. लॉग 0.0001 टू द बेस 10 इज इक्वल टू एक्स. इथं लॉग आहे तर इथं म्हटलं पण लॉगारिथमिक फ्रॉम लॉग लागला तर काय म्हटलं लॉगारिथमिक फ्रॉम 0.0001 टू द बेस 10. लॉग लागला तर लॉगारिथमिक फ्रॉम. आता याचं एक्सपोनेन्शियल कसं करायचं, एक्सपोनेन्शियल फ्रॉम करणं अत्यंत सोपी आहे. एक्सपोनेन्शियल फ्रॉम आपण कंटिन्यू 3 लेक्चर मधून शिकत आहे. लॉगच्या नंतर बघा काय लागलेलं आहे 0.0001, तर इथं लिहिलं आपण 0.0001 इज इक्वल टू बेसला किती आहे 10, तो पाठवला राईट हँड साईडला,
लॉगच्या मागं काय सांगा 0.0001, इथं घेतला 0.0001, बेसला किती आहे 10, हा पाठवला राईट हँड साईडला, आणि जे पण राईट हँड साईडला असते एखादी व्हॅल्यू ते याच्या डोक्यावर येऊन जाते म्हणजे पॉवर, याला म्हणतात एक्सपोनेन्शियल फ्रॉम. इथं लॉग आहे की नाही हा कॅन्सल होऊन जाते, लॉग काय होते कॅन्सल. एक्सपोनेन्शियल फ्रॉम. एक वेळा पुन्हा एक्सपोनेन्शियल फ्रॉम कशाला म्हणतात, लॉग 0.0001 टू द बेस 10 इज इक्वल टू किती आहे एक्स आहे. तर लॉगच्या मागे किती होता 0.001, 0.0001 इथं घेतला, बेसला 10 आहे तो इथं लिहिला, जे पण आहे ते याच्या डोक्याच्या वर, याला म्हणतात एक्सपोनेन्शियल फ्रॉम. त्यानंतर आता विद्यार्थी मित्रांनो आपल्याला बेस सारखा करायचा आहे. इथं 10 आहे ना, 10 टू द पॉवर एक्स, इथं सुद्धा 10च पाहिजे, तरच सेम सेम कॅन्सल होईल. लिहून घ्यायचं, इथं 10 आहे तर लेफ्ट साईडला पण 10 लिहा. पॉईंटच्या नंतर किती डिजिटात चेक करा, 1 2 3 4, तर इथं लिहा 10 टू द पॉवर -4. पॉईंटच्या नंतर किती डिजिटात 1 2 3 4, तर काय झालं 10 टू द पॉवर -4. दोन्ही साईडचा 10 गेट कॅन्सल, आणि आलं तुमचं फायनल आन्सर -4 इज इक्वल टू एक्स. म्हणजे एक्स इज इक्वल टू आलं -4, एक्स इज इक्वल टू -4, आणि या एक्स जागी रिप्लेसमेंट. एक्स आहे लॉग ऑफ 0.0001 टू द बेस 10 इज इक्वल टू -4. दिस इज द फायनल आन्सर. एक वेळ अगेन बघा, प्रॉब्लेम नंबर फर्स्ट, इव्हॅल्युएट लॉग ऑफ 0.0001 टू द बेस 10. तर इथे येणार आहे लॉग ऑफ 0.0001 टू द बेस 10 इज इक्वल टू एक्स. इथं लॉग लागला, लॉग लागला तर काय घेतलं आपण लॉगॅरिथमिक फ्रॉम. आता याचं एक्सपोनेन्शियल कसं करतात, लॉगच्या मागे किती आहे 0.0001, इथं घेतला 0.0001, बेसला किती आहे 10, हा पाठवला राईट हँड साईडला, आणि जे पण असेल राईट हँड साईडला ते याच्या डोक्याच्या वर एक्सपोनेन्शियल फ्रॉम. मग आता आपल्याला बेस सारखा करायचा आहे, इथं 10 आहे तर इथं सुद्धा 10च लिहायचा आहे. पॉईंटच्या नंतर किती डिजिटात चेक करा 1 2 3 4, 10 टू द पॉवर -4, इथं 10 टू द पॉवर एक्स आहे, दोन्ही साईडचा 10 गेट कॅन्सल, -4 इज इक्वल टू एक्स, म्हणजे एक्स इज इक्वल टू किती आला -4. दिस इज द फायनल आन्सर. पॉईंटच्या नंतर जेवढे डिजिट असतात तेवढा आपण पॉवर लिहितो 1 2 3 4, तर हे नोट डाऊन. आता घेऊया प्रॉब्लेम नंबर सेकंड. प्रॉब्लेम नंबर सेकंड आहे इव्हॅल्युएट लॉग 0.001 टू द बेस 0.01. Evaluate log 0.001 to the base 0.01. आता ही प्रॉब्लेम कसं सोडवायचा, अत्यंत सोपी आहे. इथे लिहा लॉग 0.001 टू द बेस 0.01. याला काय कन्सिडर केलं, याला एक्स कन्सिडर केलं 2 मिनिटासाठी एक्स, याला काय कन्सिडर केलं एक्स. इथं लॉग लागला म्हणून म्हणसाल इथं तुम्ही लॉगॅरिथमिक फ्रॉम, लॉगॅरिथमिक फ्रॉम, लॉग लागला आहे तर लॉगॅरिथमिक फ्रॉम. आता याचं एक्सपोनेन्शियल कसं करतात, लॉगच्या मागे आहे 0.01 आहे की नाही आहे, तो इथं लिहा 0.01 इज इक्वल टू लॉगचा जो बेस आहे, लॉगचा जो बेस आहे इथं आहे 0.01, त्याला पाठवा राईट हँड साईडला 0.01, जे पण असेल ते याच्या डोक्याच्या वर, जे पण आहे ते याच्या डोक्याच्या वर. बघा लॉगच्या मागे किती आहे 0.001 इज इक्वल टू लॉगच्या नंतर बेसला किती आहे 0.01, जे पण आहे ते याच्या डोक्याच्या वर, याला म्हणतात एक्सपोनेन्शियल फ्रॉम. एक्सपोनेन्शियल फॉर्म. त्यानंतर
आता बघा 0.001 म्हणजे काय, बेसिक आताच झालेलं आहे. पॉईंटच्या नंतर किती डिजिटात काउंट करा, 1 2 3. इथे येणार 10 टू द पॉवर -3. इथं 10 टू द पॉवर, पॉईंटच्या नंतर किती डिजिटात 1 2, 10 टू द पॉवर -2. आणि हा एक्स आहे तर हा एक जसाच्या तसं. दोन्ही साईडले 10 10 गेट कॅन्सल आणि आला आता फायनल आन्सर -3 इज इक्वल टू -2x. दोन्ही साईडचं मायनस मायनस कॅन्सल, तर 3 इज इक्वल टू 2x. 2 इंटू मध्ये इकडे होते डिवाइड, 3/2 इज इक्वल टू एक्स. तर एक्स इज इक्वल टू आला 3/2. एक्सची व्हॅल्यू किती आली 3/2. प्रॉब्लेम इज सॉल्व. आणि एक्स कायला म्हटलं होतं आपण, लॉग ऑफ 0.001 टू द बेस 0.01. लॉग रिप्लेस करून टाकू, लॉग ऑफ 0.001 टू द बेस 0.01. याचा आन्सर आलेला आहे 3/2. दिस इज द फायनल आन्सर. एक वेळा अगेन लक्षपूर्वक आहे का, स्टार्टिंगला मी तुम्हाला सांगितलेलं आहे बेसिक. आता बेसिक झाल्यावर आहे प्रॉब्लेम. प्रॉब्लेम नंबर सेकंड, इव्हॅल्युएट लॉग ऑफ 0.001 टू द बेस 0.01. याला काय म्हटलं आपण 2 मिनिटासाठी, लॉग ऑफ 0.001 टू द बेस 0.01 ला एक्स कन्सिडर केलं. काय कन्सिडर केलं, एक्स. त्यानंतर इथं लॉग लागला तर याला म्हटलं आपण लॉगॅरिथमिक फ्रॉम. लॉग लागला तर काय, लॉगॅरिथमिक फ्रॉम. आता याचं आपल्याला काय करायचं आहे, एक्सपोनेन्शियल करायचं आहे. एक्सपोनेन्शियल कसं केलं, लॉगच्या मागं 0.01 आहे, घेतला 0.01. बेसला किती आहे, बेसला आहे 0.01. बेसला हा राईट हँड साईडला दिला, लॉगच्या मागचा 0.01 इथं आणि बेसचा राईट हँड साईडला 0.01. जे पण असेल ते याच्या डोक्याच्या वर, याला म्हणतात एक्सपोनेन्शियल फ्रॉम. आता 0.001 म्हणजे किती, 10 टू द पॉवर, पॉईंट नंतर किती डिजिटात 1 2 3, 10 टू द पॉवर -3. इथं पॉईंट नंतर किती डिजिटात 2, 1 आणि 2, 10 टू द पॉवर -2. हा एक्स. दोन्ही साईडचा 10 10 गेट कॅन्सल, इथं राहिला -3 इज इक्वल टू -2x. दोन्ही साईडचा मायनस मायनस कॅन्सल, 3 इज इक्वल टू 2x. 2 इंटू मध्ये इकडे होती डिवाइड, 3/2. एक्स इज इक्वल टू आला 3/2. आणि या एक्सच्या जागी रिप्लेसमेंट, लॉग ऑफ 0.001 टू द बेस 0.01 इज इक्वल टू 3/2. तर विद्यार्थी मित्रांनो, हे प्रॉब्लेम तुम्ही नोट डाऊन करा. यानंतर आपल्याला अजून काही प्रॉब्लेम घ्यायच्या, अत्यंत महत्वाचे प्रॉब्लेम्स आपण बघत आहे. असे प्रॉब्लेम तुम्हाला बाकीच्या कुठंच क्लासमध्ये किंवा पुस्तकात पण सहसा कमी दिसतील. पण हे बेसिक कॉन्सेप्ट आहेत. माझं असं म्हणणं आहे की कोणत्याही प्रकारचं जर प्रॉब्लेम आलं एक्झाम मध्ये तर तुम्हाला सॉल्व्ह करता आलं पाहिजे, हा माझा हेतू आहे. आणि त्याच्यानंतर जेवढं मी शिकवणार आहे तेवढंच करावं लागते तुम्हाला, आणि तुम्हाला नक्कीच 100 पैकी 100 मार्क्स मिळतील, 100% गॅरंटी. जेवढं मी केलं तेवढं तुम्ही जर शिकसाल, पद्धतशीर त्याचा प्रॅक्टिस करसाल, तर तुम्हाला 100 पैकी 100 मार्क्स भेटतील. कोणत्याच प्रकारचं पुस्तक, नोट्स, कोणाचीच नोट्स, पुस्तक वगैरे रेफर करायची गरज नाहीये. विकत घ्यायची पण गरज नाही पुस्तक. आता तुम्ही असं 10वी होती, 10वी तर आम्ही पुस्तकं घेतली होती विकत, ते 10वी होती. 11 12 ला पण पुस्तकं घ्यायला लागतात टेक्स्ट बुकला, पण पॉलिटेक्निक मध्ये तसं नाहीये. सेमिस्टर पॅटर्न आहे. सेमिस्टर पॅटर्न म्हणजे की दर 3 महिन्यानं सिलेबस काय होतो, चेंज होतो. दर 3 महिन्यानं सिलेबस चेंज. त्याच्यामुळे पुस्तक घेण्याची गरज नाही, नोट्सवर हे असते. त्यामुळे जे मी शिकवलं तेच नोट्स आहे आपली, आणि तेच तेवढंच करा आणि आउट ऑफ मार्क्स भेटवा, बस बाकी काही. प्रॉब्लेम नंबर थर्ड. प्रॉब्लेम नंबर थर्ड बघा आता. इव्हॅल्युएट क्वेश्चन असा सीन, इव्हॅल्युएट लॉग 1000 10,000 टू द बेस 1000 10,000 टू द बेस 1000. आता याचं काय येणार आहे, तर सिंपल आहे. सर्वात पहिले काय घेतलं तुम्ही, लॉग 10,000 10,000 टू द बेस 1000 इज इक्वल टू एक्स. इथं काय लागलेलं आहे, लॉग. लॉग लागला तर काय म्हणसाल, लॉगॅरिथमिक फ्रॉम. लॉगॅरिथमिक फ्रॉम, लॉग लागला तर म्हणून लॉगॅरिथमिक फ्रॉम. आता याचं एक्सपोनेन्शियल, एक्सपोनेन्शियल कसं करसाल, लॉगच्या मागे किती आहे 10,000, इथे घेतला 10,000, 10,000 इज इक्वल टू मग आहे 1000, इथे घेतला 1000. म्हणजे लॉगच्या माग हा 10,000 होता,
हा जसाच्या तसा इथं लिहायचा आणि जो बेसला आहे तो दिला आपण राईट हँड साईडला. एवढंच. आणि जे पण गोष्ट राईट हँड साईडला असते ते याच्या डोक्याच्या वर. याला म्हणतात एक्सपोनेन्शियल फॉर्म. याला काय म्हणतात? एक्सपोनेन्शियल फॉर्म. त्यानंतर इथे लिहिलं 10. आता पॉईंटच्या आता बघा किती झिरो चेक करा. 1 2 3 4 10 टू द पॉवर 4. इथं पण लिहायचा 10 किती झिरो 1 2 3 10 टू द पॉवर 3. आणि हा एक्स आहे तर एक्स ऑलरेडी रेस्ट टू द पॉवर आहेच. दोन्ही साईडचा 10 10 गेट कॅन्सल. 4 इज इक्वल टू 3x. 4 इज इक्वल टू 3x. 3 इंटू मध्ये इकडे जर आला तर काय होतं डिवाइड 4/3 म्हणजे एक्स इज इक्वल टू आला 4/3 झालं. आणि एक्स जागी रिप्लेसमेंट. एक्स काय आहे लॉग 1 0 0 0 0 टू द बेस 1000 इज इक्वल टू 4/3. दिस इज द फायनल आन्सर. ज्या विद्यार्थ्यांना समजलं नाही त्यांच्यासाठी एक वेळा पुन्हा एक्सप्लेन करतो. ज्या विद्यार्थ्यांना समजलं त्यांनी प्रॉब्लेम नोट डाऊन करा. प्रॉब्लेम नंबर होता थर्ड. इव्हॅल्युएट लॉग 1 0 0 0 0 म्हणजे 10,000 टू द बेस 1000 1 0 0 0. लॉग 1 4 टाइम्स 0 टू द बेस 1 3 टाइम्स 0 इज इक्वल टू एक्स. याला लॉग ऑफ 10,000 टू द बेस 1000 इज इक्वल टू एक्स ला याला काय म्हणतात लॉगॅरिथमिक फॉर्म. याला आपण एक्स कन्सिडर केलं. काय कन्सिडर केलं एक्स. त्यानंतर याचं एक्सपोनेन्शियल कसं केलं याला एक्स कन्सिडर केलं. एक्सपोनेन्शियल लॉगच्या मागं किती आहे 10,000 इथं लिहिला 10,000. बेसला किती आहे 1000 तो राईट हँड साईडला आणि जे पण आहे ते याच्या डोक्याच्या वर. आता 10,000 आहे म्हणजे 10 टू द पॉवर किती 1 2 3 4 किती झिरो 4 10 टू द पॉवर 4. 1000 आहे तर 10 टू द पॉवर किती झिरो 1 टू द पॉवर किती झिरो 1 2 3 3 म्हणजे 10 टू द पॉवर 3. हा एक जसाच्या तसा. दोन्ही साईडला 10 10 गेट कॅन्सल. 4 इज इक्वल टू 3x. 3 इंटू मध्ये आहे इकडे होती डिवाइड तर एक्स इज इक्वल टू आला 4/3. आणि हे झाली एक्सची व्हॅल्यू लॉग ऑफ 1 0 0 0 टू द बेस 1 0 0 0 इज इक्वल टू 4/3. तर हे झालं याचा आन्सर. तर विद्यार्थी मित्रांनो आपले प्रॉब्लेम 3 सॉल्व्ह झालेले आहेत. तसंच प्रॉब्लेम नंबर 4 घेऊया सॉल्व्ह करण्यासाठी. तर हे प्रॉब्लेम तुमचं नोट डाऊन झालं असेल. तर हे प्रॉब्लेम तुम्ही नोट डाऊन झालं नसेल तर करून घ्या. अजून तुम्हाला 2 मिनिटं देतो मी लिहिण्यासाठी. एकदम इझी वाला कॉन्सेप्ट आहे. महत्वाचा कॉन्सेप्ट आहे. आज आपला हा पूर्ण कॉन्सेप्ट क्लिअर होऊन जाईल. अत्यंत सोपी असा कॉन्सेप्ट आहे पण तुम्हाला प्रत्येक गोष्ट कॉन्सन्ट्रेशन न बघावी लागेल. तुम्हाला एकांतामध्ये बसावं लागेल. जिथं समजा आवाज वगैरे आहे गोंधळ आहे तिथं तुम्हाला बसायचं नाहीये. तर विद्यार्थी मित्रांनो आता बघा घेणार आपण नेक्स्ट प्रॉब्लेम. प्रॉब्लेम नंबर 4. हे तुमचं नोट डाऊन झालं असेल. प्रॉब्लेम नंबर 4. प्रॉब्लेम नंबर 4 आहे इव्हॅल्युएट लॉग 0.01 टू द बेस 100. लॉग 0.01 टू द बेस 100. तर काय करसाल 2 मिनिटासाठी याला एक्स कन्सिडर करा. काय कन्सिडर करा फक्त 2 मिनिटासाठी याला काय कन्सिडर करा एक्स कन्सिडर करा. म्हणजे असं येते लॉग 0.01 टू द बेस 100 इज इक्वल टू एक्स. लॉग 0.01 टू द बेस 100 इज इक्वल टू एक्स. इथं लॉग लागला तर याला म्हटलं आपण लॉगॅरिथमिक फॉर्म. लॉगॅरिथमिक फॉर्म. लॉग लागला तर काय म्हटलं आपण याला लॉगॅरिथमिक फॉर्म. आता याचं एक्सपोनेन्शियल करायचं आपल्याला. काय करायचं आहे एक्सपोनेन्शियल. तर एक्सपोनेन्शियल कसं करतात लॉगच्या मागे किती आहे बघा 0.01. लॉगच्या मागे आहे 0.01. इथे घेतला आपण 0.01 इज इक्वल टू बेसला किती आहे 100. हा बेसला 100 आहे. तो पाठवला राईट हँड साईडला.
लॉगच्या मागे 0.01 0.01 बेसला 100 राईट हँड साईडला जे पण राईट हँड साईडला आहे ते याच्या डोक्याच्या वर याला म्हणतात एक्सपोनेन्शियल फॉर्म. याला काय म्हणतात एक्सपोनेन्शियल फॉर्म. आता आपल्याला बेस काय करायचा आहे सारखा करायचा आहे. आता बेस जर सारखा करायचा आहे तर इथं 0.01 आहे इथं लिहिसाल तुम्ही 10 टू द पॉवर पॉईंट नंतर किती डिजिट आहेत सांगा बरं पॉईंट नंतर 1 आणि 2 10 टू द पॉवर -2 इथं लिहिसाल 10 टू द पॉवर 1 नंतर किती झिरो आहेत 1 आणि 2 म्हणजे 10 चा स्क्वेअर हा एक जसाच्या तसा पॉवर पण बघा पॉईंट नंतर 2 डिजिट आहेत 10 टू द पॉवर -2 1 नंतर किती झिरो आहेत 2 तर 10 टू द पॉवर 2 दोन्ही साईडचा 10 गेट कॅन्सल इथं राहिलं -2 इज इक्वल टू 2x -2 इज इक्वल टू 2x 2 इंटू मध्ये इकडे होते डिवाइड -2 डिवाइडेड बाय 2 इज इक्वल टू x 2 गेट कॅन्सल -1 इज इक्वल टू x तर x इज इक्वल टू किती आला -1 या x च्या जागी रिप्लेसमेंट x काय लॉग ऑफ 0.01 टू द बेस 100 इज इक्वल टू -1 प्रॉब्लेम इज सॉल्व. एक वेळा पुन्हा बघा इव्हॅल्युएट लॉग ऑफ 0.01 टू द बेस 100 आहे तर इथे काय घेतलं आपण लॉग ऑफ 0.01 टू द बेस 100 इज इक्वल टू x इथं लॉग लागला तर म्हटलं आपण लॉगारिथमिक फ्रॉम लॉग लागला तर कोणता फ्रॉम लॉगारिथमिक फ्रॉम याचं एक्सपोनेन्शियल करायचं आहे तर काय करसाल लॉगच्या मागे किती आहे बघा लॉगच्या मागे आहे 0.01 टू द बेस 100 आहे तर इथे घेतला 100 हा राईट हँड साईड 0.01 टू द बेस 100 हा राईट हँड साईड जे पण आहे ते याच्या डोक्याच्या वर याला म्हणतात एक्सपोनेन्शियल फॉर्म. त्यानंतर पॉईंटच्या नंतर किती झिरो आहेत 2 म्हणजे इथे लिहिलं 10 टू द पॉवर -2 1 च्या नंतर किती झिरो आहेत 2 10 टू द पॉवर 2 हा एक जसाच्या तसा 10 गेट कॅन्सल मग काय राहिलं -2 इज इक्वल टू 2x 2 इंटू मध्ये इकडे होते डिवाइड 2 गेट कॅन्सल म्हणजे -1 x इज इक्वल टू -1 आणि या x च्या जागी रिप्लेसमेंट काय होता लॉग ऑफ 0.01 टू द बेस 100 अत्यंत सोपी प्रॉब्लेम होता. प्रॉब्लेम नंबर 4 आपलं काय झालेलं आहे कम्प्लीट झालेलं आहे. तसंच प्रॉब्लेम नंबर 5 आणि प्रॉब्लेम नंबर 6 मी तुम्हाला होमवर्क देणार आहे. प्रॉब्लेम नंबर 7 घेऊ याच्यानंतर तर हे प्रॉब्लेम तुम्ही नोट डाऊन करा. तसंच प्रॉब्लेम नंबर 5 आणि 6 ट्राय करा. प्रॉब्लेम नंबर 5 असा आहे होमवर्क इव्हॅल्युएट log of 0.1 to the base 0.0001 बरं चला हे सॉल्व करू. लॉग ऑफ 0.1 टू द बेस ऑफ 0.0001 तर हे प्रॉब्लेम कसं सोडवसाल तर याला 2 मिनिटासाठी x कन्सिडर करा लॉग ऑफ 0.1 टू द बेस ऑफ 0.0001 इज इक्वल टू x इज इक्वल टू x इथं लॉग लागला तर याले म्हणा लॉगारिथमिक फ्रॉम लॉगारिथमिक फ्रॉम इथं काय लागलेलं आहे लॉग तर काय म्हणसाल लॉगारिथमिक फ्रॉम. आता याचं एक्सपोनेन्शियल फ्रॉम कसं करसाल सोपीच आहे लॉगच्या मागे किती आहे 0.1 तो जसाच्या तसा लिहा बेसचा 0.001 तो राईट हँड साईडला लॉगच्या मागे आहे 0.1 इथे लिहिला 0.1 इज इक्वल टू बेसचा तो इथे लिहिला 0.0001 जे पण एक्स आहे तो याच्या डोक्याच्या वर याला म्हणतात एक्सपोनेन्शियल फॉर्म. एक्सपोनेन्शियल फॉर्म मग आता इथं 0.1 आहे म्हणजे 10 टू द पॉवर पॉईंट नंतर किती डिजिट आहे पॉईंट नंतर किती डिजिट आहे 1 मग 10 टू द पॉवर -1 इथं पॉईंट नंतर किती डिजिट आहेत 1 2 3 4 10 टू द पॉवर -4 आणि हा एक जसाच्या तसा दोन्ही साईडचा 10 गेट कॅन्सल -1 इज इक्वल टू -4x दोन्ही साईडले मायनस लागलेले आहे ते पण कॅन्सल 1 इज इक्वल टू 4x 4 इंटू मध्ये इंटू इकडे जर आला तर काय होतं डिवाइड 1/4 इज इक्वल टू x तर x इज इक्वल टू किती आला 1/4 आणि या x जागी रिप्लेसमेंट x काय होता लॉग ऑफ 0.1 टू द बेस
0.0001 इज इक्वल टू 1/4. दिस इज द फायनल आन्सर. एक वेळा डबल बघा, ज्या विद्यार्थ्यांना समजलं नाही त्यांच्यासाठी एक वेळा डबल. लॉग ऑफ 0.1 टू द बेस 0.001. तर इथे घेतला लॉग ऑफ 0.1 टू द बेस 0.0001 इज इक्वल टू एक्स. इथं लॉग लागला तर काय म्हटलं आपण, लॉगॅरिथमिक फॉर्म. याचा काय कन्वर्ट करायचा आहे, एक्सपोनेन्शियल मध्ये कन्वर्ट करायचं आहे. मग एक्सपोनेन्शियल मध्ये कन्वर्ट करायचं आहे तर कसं करायचं, लॉगच्या मागे किती आहे 0.01, इथे घेतला 0.01. बेसली किती आहे 0.001, 0.001. जे पण आहे ते याच्या डोक्याच्या वर, याला म्हणतात एक्सपोनेन्शियल फॉर्म. त्यानंतर 0.1 म्हणजे होते 10 टू द पॉवर -1. 0.0001 म्हणजे 10 टू द पॉवर -4. पॉईंट नंतर एकच होता म्हणून 10 टू द पॉवर -1. पॉईंट नंतर किती किती डिजिट आहेत बघा, 1 2 3 4. 10 टू द पॉवर -4. हा एक जसाच्या तसा. दोन्ही साईडचा 10 गेट कॅन्सल. -1 इज इक्वल टू -4x. मायनस दोन्ही साईडले मायनस आहे तर मायनस मायनस कॅन्सल. 1 इज इक्वल टू 4x. 4 इंटू मध्ये इकडे होती डिवाइड 1/4 म्हणजे x इज इक्वल टू 1/4. आणि हे एकच्या जागी रिप्लेस आहे. लॉग ऑफ 0.1 बेस 0.001 इज इक्वल टू 1/4. एकदम सिंपल प्रॉब्लेम आहे विद्यार्थी मित्रांनो, अत्यंत सिंपल. तसंच आता प्रॉब्लेम नंबर 6 तुम्ही होमवर्क घ्या. असंच आहे प्रॉब्लेम, हे नोट डाऊन करा फटाफट फटाफट फटाफट. आणि प्रॉब्लेम नंबर 6 तुम्हाला ऐकणार होमवर्क. अजून याच्यातले 3-4 प्रॉब्लेम घ्यायचे आहेत आपल्याला. 4-5 प्रॉब्लेम घ्यायचे आहेत समजा. नेक्स्ट प्रॉब्लेम आहे प्रॉब्लेम नंबर 6. प्रॉब्लेम नंबर 6. Evaluate log of 1000 to the base 100. हे होमवर्क. प्रॉब्लेम नंबर 7. Evaluate log of 1/729 to the base 3. Log of 1/729 to the base 3. आता हे प्रॉब्लेम बघा, आता हे की नाही आपले पॉईंट वाले प्रॉब्लेम झाले, डेसिमल वाले प्रॉब्लेम कम्प्लीट झाले. साधे साधे प्रॉब्लेम बाकी अजून थोडेसे कठीण वाले. तर या प्रॉब्लेम मध्ये बघा थोडीशी स्ट्रेंथ वाढली, आता कठीण प्रॉब्लेम आहे. लॉग ऑफ 1/729 टू द बेस 3. इथं लिहिसाल तुम्ही लॉग ऑफ 1/729 टू द बेस 3 इज इक्वल टू एक्स. याला काय कन्सिडर करसाल, एक्स. इथं लॉग लागला म्हणून काय म्हणसाल तुम्ही, लॉगॅरिथमिक फॉर्म. लॉगॅरिथमिक फॉर्म. आता याचा आपल्याला एक्सपोनेन्शियल करायचा आहे. एक्सपोनेन्शियल कसं करतात, लॉगच्या मागे किती आहे, लॉगच्या मागे आहे 1/729. 1/729 हे काय आहे, लॉगच्या मागे आहे. तर लॉगच्या मागे जे पण आहे ते घेतला, लॉगच्या मागे आहे 1/729 इज इक्वल टू बेसला किती आहे 3, हा राईट हँड साईडले, आणि जे पण एक्स आहे तो याच्या डोक्याच्या वर. याला म्हणतात एक्सपोनेन्शियल फॉर्म. याला काय म्हणतात, एक्सपोनेन्शियल फॉर्म. अत्यंत सोपी. लॉगच्या मागे किती आहे 1/729, बेसला आहे 3, राईट हँड साईडला जे पण आहे ते याच्या डोक्याच्या वर. आता लॉजिक कसं लागेल, लॉजिक बघा, बेसले किती आहे सांगा, 3 आहे. इथं 3 आहे ना, तर याच्या अपॉन मध्ये पण इथं 3 पाहिजे आपल्याला, इथं पण 3 पाहिजे. बघा इथं 3 टू द पॉवर एक्स आहे. लॉजिक कसं लावलं, कसं ओळखलं बघा की याच्यानंतर हे प्रॉब्लेम सोडवायचा आहे. इथे किती आहे 3, तर इथं काय पाहिजे 3. आता 3च्या डोक्यावर किती म्हणजे 729. आता हे तुमच्यापाशी कॅल्क्युलेट करू शकता तुम्ही कॅल्क्युलेटरनं, नाही येत असेल तर तसं करा. पहिले 3चा पॉवर जर 2 केला, 3चा स्क्वेअर, 3चा जर स्क्वेअर केला आपण तर 3चा स्क्वेअर किती येते 9. जर इथं 3चा क्यूब केला, 3चा क्यूब किती येते 27. 3 टू द पॉवर 4 केला तर 3 टू द पॉवर 4 किती येते 81. 3 टू द पॉवर 5 केला, 3 × 3 8 × 24. 2
4 3 3 टू द पॉवर 6 केला, डबल 3 न मल्टिप्लाय, 3 3 9, 4 3 12, हात्याला काय 3 2 6 1 7, म्हणजे 3 टू द पॉवर 6 म्हणजे 729, म्हणजे 3 टू द पॉवर 6 लिहिसाल तुम्ही, 729 लिहिसाल 3 टू द पॉवर 6, इथं 3 टू द पॉवर x. मग तरी एक हा खाली आहे, हा वर आहे, आपल्या लेवल सारखी पाहिजे, तर एक आपल्यापाशी फॉर्म्युला आहे, तुम्ही 6 स्टँडर्ड मध्ये शिकले हा फॉर्म्युला, कारण मी पण 6 स्टँडर्ड मध्ये शिकलो होतो आणि तुम्हाला अशीलच सांगतो तसा, एक्स टू द पॉवर 1 अपॉन एक्स टू द पॉवर m. आता 1 अपॉन एक्स टू द पॉवर m हा खालचा वर गेला, तर इथं एक्स टू द पॉवर काय मायनस m, इथं 1 अपॉन एक्स टू द पॉवर m आहे, याला डिनॉमिनेटर म्हणतात, याला काय म्हणतात डिनॉमिनेटर, वरच्याला काय म्हणतात न्यूमरेटर. हा खालचा वर गेला तर काय झाला, एक्स टू द पॉवर प्लस असला तर काय होते मायनस, प्लस असला तर काय होते मायनस, आणि मायनस असला तर काय होते प्लस. म्हणजे 1 अपॉन एक्स टू द पॉवर m आहे, खालचा वर गेला, डिनॉमिनेटरचा जर न्यूमरेटरला गेला तर एक्स टू द पॉवर मायनस m. तर याच्यानुसार 1 अपॉन 3 टू द पॉवर 6 खालचा वर गेला तर किती किती येते 3 टू द पॉवर मायनस 6, आणि इतर आलं 3 टू द पॉवर x. दोन्ही साईडचा 3 3 गेट कॅन्सल, मायनस 6 इज इक्वल टू x, म्हणजे x इज इक्वल टू मायनस 6, आणि x लगी रिप्लेसमेंट. लॉग ऑफ 1 अपॉन 729 1 upon 729 to the base 3 is equal to minus 6. This is the final answer. एक वेळा अगेन बघा, प्रॉब्लेम नंबर 7. इव्हॅल्युएट लॉग ऑफ 1 अपॉन 729 टू द बेस 3. इथं घेतलं लॉग ऑफ 1 अपॉन 729 टू द बेस 3 ला 2 मिनिटासाठी विद्यार्थी मित्रांनो एक्स कन्सिडर केलं. काय कन्सिडर केलं, एक्स. इथं लॉग लागला तर याला म्हटलं आपण लॉगरिथमिक फ्रॉम. याचं एक्सपोनेन्शियल कसं केलं, लॉगच्या मागे आहे 1 अपॉन 729, 1 अपॉन 729 जसाच्या तसा. बेसला किती आहे 3, राईट हँड साईडला जे पण आहे ते याच्या डोक्याच्या वर, एक्सपोनेन्शियल फ्रॉम. मग इथं आहे 7 to 9, हा 7 to 9 ला इथं 3 आहे, लॉजिक लावायचा 3च्या डोक्यावरच येईल काहीतरी, तर 7 to 9, 3चा स्क्वेअर करून बघितला 9, 3चा क्यूब करून बघितला 27, 3 टू द पॉवर 4 करून बघितला 81, 3 टू द पॉवर 4 करून बघितला 81, 3 टू द पॉवर 5 करून बघितला 243, 3 टू द पॉवर 6 करून बघितला 7 to 9. तर 3 टू द पॉवर 6 म्हणजे किती येते 7 to 9. पण हा खाली होता, हा खालचा वर गेला तर काय झाला 3 टू द पॉवर मायनस 6. दोन्ही साईडचा 3 3 गेट कॅन्सल, मायनस 6 इज इक्वल टू एक्स, म्हणजे एक्स इज इक्वल टू मायनस 6, आणि या एक्सच्या जागी रिप्लेसमेंट. एक्स काय होता, लॉग ऑफ 1 अपॉन 7 to 9 टू द बेस 3 इज इक्वल टू मायनस 6. दिस इज द फायनल आन्सर. तर विद्यार्थी मित्रांनो हे प्रॉब्लेम तुम्ही नोट डाऊन करा, आणि अशाच प्रकारचा प्रॉब्लेम मी तुम्हाला होमवर्क सुद्धा देणार आहोत, तर ते होमवर्क नक्की करजा. म्हणजे अशाच प्रकारचे 2 प्रॉब्लेम देईन मी तुम्हाला होमवर्क, सेम याच प्रकारचे. आय थिंक मी घेतलं असेल ते प्रॉब्लेम. प्रॉब्लेम नंबर 7. तर हे प्रॉब्लेम तुम्ही नोट डाऊन करा फास्ट, फटाफट फटाफट फटाफट. आणि त्याच्यानंतर एक प्रॉब्लेम होमवर्क, अजून 2 प्रॉब्लेम घ्यायच्यात मला, अजून 2 नाही 3 घ्यायच्या. हे 8 नंबरचा प्रॉब्लेम होमवर्क करजा. इव्हॅल्युएट लॉग ऑफ 1 अपॉन 81 टू द बेस 9. अत्यंत सोपी प्रॉब्लेम हा. त्यानंतर प्रॉब्लेम नंबर 9 हे सुद्धा होमवर्क. इव्हॅल्युएट लॉग ऑफ 1/5 टू द बेस 5. हे सुद्धा होमवर्क. हे होतं लॉग ऑफ 1 अपॉन 81 टू द बेस 9. इथं आहे लॉग ऑफ 1/5 टू द बेस 5. होमवर्क तसंच आहे प्रॉब्लेम हा. त्यानंतर लिहा प्रॉब्लेम नंबर 10. इव्हॅल्युएट log of 0.2 to the base 5. log of 0.2 to the base 5. तर हे प्रॉब्लेम कसं सोडवायचं आहे, तर इथं लिहिलं लॉग ऑफ
0.2 टू द बेस 5 इज इक्वल टू एक्स. इथं लॉग लागला तर म्हटलं आपण लॉगारिथमिक फ्रॉम लॉग लागला तर लॉगारिथमिक फ्रॉम. लॉगच्या मागे सांगा किती आहे. लॉगच्या मागे आहे 0.2. तर इथे घेतला आपण 0.2. बेसला किती आहे 5. तो पाठवला राईट हँड साईडला. आणि जे पण असेल ते याच्या डोक्याच्या वर. जे पण असेल म्हणजे राईट हँड साईडला ते याच्या डोक्याच्या वर. बघा लॉगच्या मागे होता 0.2 घेतला 0.2. बेसला 5 राईट हँड साईडला. जे पण आहे ते याच्या डोक्याच्या मागे म्हणजे डोक्याच्या वर एक्सपोनेन्शियल फॉर्म. आता 0.2 म्हणजे काय होते. 0.2 म्हणजे होते 1/5. आता हे कसं काय काढावं. कॅल्सी. आता इथं कॅल्सीचं काम पडतं. तुम्ही ज्यावेळेस कॅल्सी घेसाल तर इथं तुम्ही टाकसाल 0.2 आणि 0.2 म्हणजे होते 1/5. 1/5चा म्हणजे की इज इक्वल टू 0.2 होते. इथं आलं 5 टू द पॉवर एक्स. आता हा 5 तर खाली गेला. खालचा वर आला तर काय होते मग सांगा बरं. खालचा वर आला तर काय होते 5 टू द पॉवर -1. बघा या 5च्या डोक्यावर काही नसतं म्हणजे काय असते 1. हा खालचा वर गेला तर 5 टू द पॉवर -1. इथं 5 टू द पॉवर एक्स. 5 गेट कॅन्सल. -1 इज इक्वल टू एक्स. म्हणजे एक्स इज इक्वल टू आला -1. एक्स इज इक्वल टू किती आला -1. अत्यंत सिंपल आहे प्रॉब्लेम. काय केलं डबल लक्ष द्या. इव्हॅल्युएट लॉग 0.2 टू द बेस 5. तर इथे घेतला लॉग ऑफ 0.2 टू द बेस 5 इज इक्वल टू एक्स. इथं लॉग लागला तर म्हटलं आपण लॉगॅरिथमिक फ्रॉम. याचं एक्सपोनेन्शियल कसं केलं. लॉगच्या मागे किती आहे 0.2. इथे घेतला 0.2. बेसला 5 आहे राईट हँड साईडला. जे पण आहे ते याच्या डोक्याच्या वर. राईट हँड साईडला आहे ते याच्या डोक्याच्या वर. 0.2 म्हणजे होते 1/5. 0.2 म्हणजे 1/5. कॅल्सी टाका तुम्ही 0.2. कॅल्सी बरोबर उत्तर देईन 1/2. 0.2 इज इक्वल टू काय कॅल्सी उत्तर देते 1/5. मग या 5च्या डोक्यावर काही नसतं म्हणजे काय असते 1. हा खालचा वर गेला 5 टू द पॉवर 1 वर गेला तर काय झालं इनवर्स 5 टू द पॉवर -1. दोन्ही साईडचा 5 गेट कॅन्सल. -1 इज इक्वल टू एक्स. दिस इज द फायनल आन्सर. -1 इज इक्वल टू एक्स म्हणजे एक्स इज इक्वल टू -1. हे काय झालं आन्सर झालं. अजून 2 प्रॉब्लेम घ्यायच्यात म्हणजे की हा टॉपिक आपला क्लिअर होऊन जाईल. तर हे प्रॉब्लेम फटाफट नोट डाऊन करा जेणेकरून नेक्स्ट प्रॉब्लेम आपण घेऊ. तुम्हाला असाइनमेंट वगैरे मध्ये विचारतात असे प्रॉब्लेम जे आता घेणार आहोत. प्रॉब्लेम नंबर 11. बघा आता प्रॉब्लेम नंबर 11. प्रॉब्लेम नंबर 11. इव्हॅल्युएट log 2 to the base 200/3. Evaluate log 2 to the base 200/3. log 12 आहे सॉरी log 12. Evaluate log 12 to the base 200/3. थोडंसं वेगळे प्रॉब्लेम आहेत. कठीण आहेत प्रॉब्लेम पण इझीच आहे. जर प्रॅक्टिस केली तर प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. ओके. तर लक्ष द्या. इव्हॅल्युएट log 12 टू द बेस 200/3. तर इथे घेतला आपण log 12 टू द बेस 200/3 इज इक्वल टू याला एक्स कन्सिडर केलं. याला काय कन्सिडर केलं एक्स. लॉग लागला तर म्हटलं आपण लॉगारिथमिक फ्रॉम लॉगारिथमिक फॉर्म. त्यानंतर आता याचं एक्सपोनेन्शियल कसं करतात बघा. लॉगच्या मागे किती आहे 12. लॉगच्या मागे किती आहे 12. तर इथे घेसाल 12 इज इक्वल टू बेसला किती आहे 200/3. इथे घेसाल 200/3. जे पण आहे ते याच्या डोक्याच्या वर. याला म्हणतात एक्सपोनेन्शियल फॉर्म. एक्सपोनेन्शियल फॉर्म. डबल लक्ष द्या. इव्हॅल्युएट log 12 टू द बेस 200/3. इथं घेतला log 12 टू द बेस 200/3
इज इक्वल टू एक्स. लॉग लागला तर काय म्हटलं आपण याला लॉगॅरिथमिक फॉर्म. याचं एक्सपोनेन्शियल लॉगच्या मागे आहे 12, बेसला आहे 200/3, इथं घेतला 200/3, जे पण आहे ते याच्या डोक्याच्या वर एक्सपोनेन्शियल फॉर्म. मग इथं आहे 200/3 टू द पॉवर एक्स, इथं 200/3 आहे, इथं 200/3, आता इथं 12 आहे, पण इथं किती आला 12. बेस आपल्याला काय करावं लागते, सारखा करावं लागते. लॉजिक लावा की इथं 200/3 असेल. आता हा लॉजिक लावला काऊन की कसं आहे की बेस सेम सेम कॅन्सल करावं लागते ना आपल्याला. मग आता आपण चेक करून बघू. 200/3 चा स्क्वेअर करून बघा किती येते, चेक करा. 200/3 चा स्क्वेअर, तर 2 चा स्क्वेअर येते 4, 2 चा स्क्वेअर किती येते 4, आणि 100/3 चा स्क्वेअर किती येते 3, 4 3 12. 2 चा स्क्वेअर किती येते 4, 100/3 चा स्क्वेअर किती येते 3, 4 × 3 किती येते 12. आलं नाही तर 12 आहे ना. मग इथं इथं काय लिहू शकतो तुम्ही माहिती आहे का, या 12 च्या जागी 200/3 चा स्क्वेअर. इथं काय लिहू शकता, 200/3 चा स्क्वेअर. लॉजिक कसं लावलं, इथं 200/3 आहे, इथं 200/3, याचा स्क्वेअर करून बघितला. 2 चा स्क्वेअर 4, स्क्वेअर न स्क्वेअर रूट कॅन्सल, 3 4 3 12. मग या 12 ने लिहिलं 200/3 चा स्क्वेअर. इथे 200/3 आहे, इथे 200/3 आहे, सेम सेम कॅन्सल. 2 इज इक्वल टू एक्स म्हणजे एक्स इज इक्वल टू 2. 2 इज इक्वल टू एक्स म्हणजे एक्स इज इक्वल टू 2. आणि एक्सच्या जागी रिप्लेसमेंट. एक्स काय होता, 12 टू द बेस 200/3 इज इक्वल टू 2. याचा आन्सर. एक वेळा अगेन बघा कसं केलं, सोडवलं. प्रॉब्लेम नंबर 11, इव्हॅल्युएट लॉग ऑफ 12 टू द बेस 200/3. तर इथं घेतला लॉग 12 टू द बेस 200/3 इज इक्वल टू एक्स. लॉग लागला तर याला म्हटलं आपण लॉगॅरिथमिक फॉर्म. याचा आपण एक्सपोनेन्शियल मध्ये कन्वर्ट केलं. एक्सपोनेन्शियल मध्ये कसं, लॉगच्या मागे किती आहे 12, इथं घेतला 12, बेसला किती आहे 200/3, घेतला 200/3, राईट हँड साईडले जे पण आहे ते याच्या डोक्याच्या वर. आता इथं 200/3 आहे तर इथं पण घेतला आपण 200/3, कारण बेस काय पाहिजे आपल्याला, सारखा पाहिजे. 200/3 च्या डोक्यावर किती म्हणजे 12, 200/3 च्या डोक्यावर 2, चेक करून पाहिला आपण. 2 चा स्क्वेअर 4, 100/3 चा स्क्वेअर 3, 4 3 12, म्हणजे 200/3 च्या डोक्यावर 2 म्हणजे 12. तर इथं लावला 200/3, 200/3 गेट कॅन्सल. 2 इज इक्वल टू एक्स, एक्स इज इक्वल टू 2, आणि एक्स जागी रिप्लेसमेंट. लॉग 12 टू द बेस 200/3 इज इक्वल टू 2. तर विद्यार्थी मित्रांनो अत्यंत सोपी प्रॉब्लेम आहे. लॉजिक कसं लागलं, 200/3 इथं आहे तर 200/3 इथं आहे, त्याचा स्क्वेअर करून बघितला तर उत्तर आलं 12. 2 चा स्क्वेअर आला 4 आणि √3 चा स्क्वेअर आला 3, 4 3 12, 12. तर या 12 च्या जागी तुम्ही लिहू शकता 200/3 चा स्क्वेअर. दोन्ही साईडले 200/3, 200/3 गेट कॅन्सल. 2 इज इक्वल टू एक्स म्हणजे एक्स इज इक्वल टू 2, आणि या एक्सच्या जागी रिप्लेसमेंट. एक लास्ट प्रॉब्लेम अजून घ्यायचा आहे, थोडा टाइम कमी आहे त्याच्यामुळे थोडंसं फास्ट घेतो. पीडीएफ सेंड करणार आहे मी तुम्हाला, तर तुम्ही लिहून घेता ज्या विद्यार्थ्यांचं लिहिणं बाकी असेल, कारण आजच्या तारखेमध्ये हा टॉपिक कम्प्लीट करायचाच होता आपल्याला कोण्या हालतमध्ये. तर लास्ट प्रॉब्लेम, इव्हॅल्युएट log 50 टू द बेस 5√2. log 50 टू द बेस 5√2. सेम बिलकुल काय करसाल तुम्ही, इथं लिहिसाल log 50 टू द बेस 5√2 इज इक्वल टू एक्स. इथं लॉग लागलेला आहे, लॉग लागला तर म्हणू लॉगॅरिथमिक फॉर्म. लॉगॅरिथमिक फॉर्म. आता याचं एक्सपोनेन्शियल कसं करतात, जसं आपण एक्सपोनेन्शियल करतो तसंच. लॉगच्या मागे किती आहे 50, इथं घेतला 50, इज इक्वल टू बेसले किती आहे 5√2, इथं घेतला 5√2. जे पण याच्या डोक्यावर असेल म्हणजे एक्स आहे ते याच्या डोक्याच्या वर. लॉगच्या मागे 50, इथं घेतला 50, बेसला आहे 5√2, 5√2, जे पण एक्स आहे याच्या डोक्याच्या वर. एक्सपोनेन्शियल फॉर्म, एक्सपोनेन्शियल फॉर्म. तर इथं बघा 5√2 इथे आहे, तर लॉजिक काय लावसाल, इथं 5√2 आहे ना, तर इथं पण 5√2 असेल 100%, गॅरंटेड. 5√2 चा स्क्वेअर करून बघा. इथं 5√2 आहे, इथं पण 5√2 आहे, आणि 5√2 चा काय करायचा स्क्वेअर करून बघा. 5 चा स्क्वेअर किती येते 25, आणि √2 चा स्क्वेअर 2, 25 × 2 50.
25 इंटू 2 किती येते 50. बघा 5 चा स्क्वेअर 25, रूट 2 चा स्क्वेअर 2, 2 इंटू 50, 2 इंटू 25 50. मग या 50च्या जागी तुम्ही असं लिहू शकता की नाही लिहू शकत, 5 रूट 2 चा स्क्वेअर. दोन्ही साईडली 5 रूट 2 गेट कॅन्सल, 2 इज इक्वल टू एक्स, म्हणजे एक्स इज इक्वल टू 2. आणि एक्सच्या जागी रिप्लेसमेंट 5 रूट 2 चा स्क्वेअर, 5 रूट 2 चा स्क्वेअर इज इक्वल टू 2. दिस इज द फायनल आन्सर. एक वेळ अगेन बघा, ज्या विद्यार्थ्यांना समजलं नाही थोडं फास्ट शिकवलं, एक वेळ डबल बघा. इव्हॅल्युएट log 50 टू द बेस 5 रूट 2. इथं घेतला आपण log 50 टू द बेस 5 रूट 2 इज इक्वल टू एक्स. इथं लॉग लागला तर काय म्हटलं आपण लॉगॅरिथमिक फॉर्म. एक्सपोनेन्शियल फॉर्म कसा केला, लॉगच्या मागे किती आहे 50, इथे घेतला 50, बेसला किती आहे 5 रूट 2, घेतला 5 रूट 2, जे पण आहे इथे एक्स ते याच्या डोक्याच्या वर, एक्सपोनेन्शियल फॉर्म. मग इथं 5 रूट 2 आहे तर इथं 5 रूट 2. हे कसं केलं एक वेळा पुन्हा सांगू, लॉगच्या मागे 50 आहे, 50 बेसले 5 रूट 2 आहे, तो राईट साइड साइडले जे पण एक्स आहे तो याच्या डोक्याच्या वर. मग इथं 5 रूट 2 आहे तर इथे 5 रूट 2च पाहिजे, कारण सेम सेम कॅन्सल, तसा कॅन्सल होणार नाही. मग 5 रूट 2 च्या पॉवर किती म्हणजे 50, 5 रूट 2 चा स्क्वेअर, 5 चा स्क्वेअर 25, रूट 2 चा स्क्वेअर 2, 25 इंटू 2 म्हणजे 50. मग 50च्या जागी काय लिहू शकता 5 रूट 2 टू द पॉवर 2, 5 रूट 2 कॅन्सल, 2 इज इक्वल टू एक्स, म्हणजे एक्स इज इक्वल टू 2. आणि या एक्सच्या जागी रिप्लेसमेंट 5 रूट 2 चा स्क्वेअर म्हणजे किती आला रूट 2. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्यासाठी इथं थांबून जाऊ. कोणाला जर काही डिफिकल्टी असेल तर तुम्ही मला विचारू शकता. धन्यवाद.